जितू भाऊजी जरा परत फोन करून बघा की. वहिनी लावला होता, नाही लागत तिचा फोन. यास्मिनचा बी लागण झालाय. आतापर्यंत यायला पाहिजे होती हो. अहो नका लय काळजी करू, येईल ती. काळजी करू नका म्हणजे पोर अजून घरी आली नाही आणि तुम्ही काळजी करू नका म्हणताय वय. अगं पण नुसती काळजी करून काय होणार आहे का? तर मी ह्यांना म्हटलं होतं तिच्या सगळ्या मैत्रिणींचा आणि शिक्षकांचे नंबर घ्या म्हणून. ती काय आली? शितले एवढा का ग वेळ? नाही येळ कुठे झालंय? शितले घड्याळात बघितलं का किती वाजलेत ती? हा तिथनं निघा जरा येत झाला. अगं मग फोन तरी करायचास. हा बर, आम्ही फोन लावतोय तर तुझा फोन बंद. अरे फोन कवा बंद पडला काय कळलंच नाही. मोबाईल बंद झालेला कळलं नाही म्हणजे चांगलीच एन्जॉय केलेली दिसते ट्रिप. लईच भारी, सगळं माझ्या मनासारखंच घडलं. मनासारखं म्हणजे? ते तिथं गेलो काय काय करायचं याचं प्लॅनिंग केलं ना, तसंच सगळं घडलं. बर काय खाल्लंयस का? नाही पोट भरलंय माझं, मी आता जाऊन झोपते. अगं लय खुश आहे पोरगी. आता तुम्ही बसला उगाच काळजी करत. हा चला जेवण वाढून घ्या. चला चला. हळूच मनामंदी तुझं नाव गुणगुणला, काळजाच पान हळूच उलगडला, धीर सुटला यौवनाचा मला नाही कळला. हे भान थाऱ्यावर नाही वाऱ्यावर गेलं रे. हो बिरमत तुझ्या मना हुर हुरला रे, हुर हुरला रे, मोहरला रे, बावरला रे, मोहरला रे. लागीर लागीर झालं जी, अधीर अधीर झालं जी, वाणीच तूफान आलं जी, आता लागीर 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 झालं जी. नाचन चांदन तुझा या हसणं बघून, नागल याडा तुझा या सपनं बघून, दिसा बी झोप नाही रात्रीला जागतया, बिकी बिकी मन मग तुझ्या फिरतया, कळन वळन बया, भान थारावर नाही वाऱ्यावर गेलं रे. बिरमत तुझ्या मना हुर हुरलं रे. लागीर झालं जी. लागीर झालं जी. आज माझ्यासाठी जगातला सगळ्यात भारी दिवस आहे.
काय ग बरी आहेस ना? हा अगं बरी आहेस ना? वय कसा झाला प्रवास? चांगला झाला की. अगं आल्या आल्या इकडं आलीस, काय खायचं नाही वे? नाही नको, म्हणजे भूक नाही. वाटत काहीतरी खाल्लेलं दिसतंय. नाही म्हणजे वय थोडं. तिकडं काय आगावपणा नाही ना केलास? नाही नाही. शीतल, हा? तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोला की नाना. मी तुझं नाव वधूवर सूचक मंडळात नोंदवलंय. का? का म्हणजे? अगं लग्नाचं नको आहे बघायला. नाना तुम्ही बी. अगं नाव नोंदवलं म्हणजे काही लगेच लगीन होणार आहे का? आता नुसतं बघायला सुरुवात करायचं. पण का? अगं का म्हणजे बघायला नको होय? आई म्हणत होती तेव्हा तुम्हीच म्हणत होता ना नको म्हणून. मग आता का? हे बघ, अगं नाव नोंदवलं हे तुझ्यापासून लपवलं नाही ना. आता समजा एखादा मुलगा पसंत पडलाच तर तुला नाही विचारता थोडीच करणार आहे. अगं तुला विचारणारच की. पण एवढी गडबड करायची काय गरज होती? आता यात गडबड कसली? अगं फक्त नाव तर नोंदवलंय. नाव नोंदवायची गडबडच केली की. ते बी मला न विचारता म्हणजे. अगं तू चिडशील म्हणून तर तुला सांगितलं ना. आणि हे बघ, तुझ्या मनाविरुद्ध काय बी होणार नाही, लक्षात ठेव. बर, झोप आता, दमली असेल. हा